नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अश्विनचा बर्थडे असतो. कल्पना अश्विनला बोलवायला जाते. अश्विनला खोटं सांगते की बाबांची तब्येत अचानक बिघडली, तू माझ्यासोबत चल. आता अश्विन घाईघाईनेच बाहेर येतो. अश्विन जेव्हा बाहेर येतो तेव्हा सर्वजण एकदमच त्याला विश करतात आणि अश्विनला खूप आनंद झालेला असतो. मात्र प्रिया हे सर्व पाहून खूपच आश्चर्यचकित होते. ती मनातच म्हणते की अरे बापरे, आधीच हे सगळ्यांचे मूड माझ्यावरून फिसकटले आहेत आणि त्यात मी नवऱ्याचाच वाढदिवस विसरले. हे जर त्यांना कळालं तर मग तर काही विचारायलाच नको. अश्विन खूप खुश झालेला असतो. तुम्ही एवढं सगळं डेकोरेशन कधी केलं? मी आत्ता मगाशी बाहेर आलो तर तेव्हा काहीच नव्हतं. मला तर वाटलं होतं की तुम्ही सगळेजण माझा वाढदिवस विसरलात. सायली म्हणते, अहो आम्ही एक वेळ विसरू, पण तुमचा भाऊ कधीच तुमचा वाढदिवस विसरणार नाही हां. अश्विन केक कट करतो आणि सगळ्यांना केक भरवतो. सायलीसुद्धा अश्विनला केक भरवते. कल्पना म्हणते, अगं तन्वी, तू अशी मागे का उभी आहेस? ये अश्विनला केक भरव. तेव्हा अश्विन म्हणतो की काही नाही मम्मा, तिला तर माझा वाढदिवससुद्धा लक्षात नव्हता. तन्वी पुन्हा खोटं बोलते. अश्विन, अजिबात नाही हां. तुला खरंच असं वाटतं का की मला तुझा बर्थडे लक्षात नसेल? बघ बरं मी किती छान ॲक्टिंग केली. आता अर्जुन हळू आवाजातच म्हणतो, ॲक्टिंग करायची तर हिला प्रॅक्टिसच आहे. हिने ना खरं तर ॲक्टिंगचे क्लासेस घेतले पाहिजेत. तन्वी अश्विनला सांगते, अरे या सगळ्यांना तुला कसं सरप्राईज द्यायचं होतं तसं मलाही द्यायचं होतं, म्हणून मी ॲक्टिंग करत होते. मी तुला म्हणाले ना की पार्सल येणार आहे उद्या, ते काही माझ्यासाठी नाही आहे, तुझ्यासाठीच आहे. तुझं बर्थडे गिफ्ट. आता तरी तुला पटलं ना? ती अश्विनला केक भरवते आणि त्याला विश करते. तेव्हा मनातच म्हणते की आता उद्या येईल असं एखादं गिफ्ट ऑर्डर करावं लागेल, नाहीतर अश्विनला नाराज करणं मला परवडणार नाही. अर्जुन म्हणतो, तन्वी मी ना तुला काही लिंक शेअर करतो, म्हणजे त्या लिंकवरून जर एखादी वस्तू ऑर्डर केली ना, ती ज्या दिवशी ऑर्डर केली त्याच दिवशी येते लगेच. म्हणजे मला तरी वाटत नाही की तू अश्विनसाठी काहीतरी अगोदरच गिफ्ट मागवलं असेल. प्रिया म्हणते, तुला काय वाटतं ना अर्जुन, ते तुझ्याजवळच ठेव. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, पण गुड, सगळं छान कव्हरअप केलंस तू आणि माझ्या भावाला हर्टसुद्धा केलं नाही, त्यासाठी थँक्यू. उद्याचा एक दिवस तरी घरच्या सगळ्यांना स्पेअर करा. कल्पना म्हणते, अरे अर्जुन, ती म्हणते ना अश्विनला तिला सरप्राईज द्यायचं होतं, आपण नाही का त्याला सरप्राईज दिलं, तसंच तिलाही करायचं असेल. अश्विन म्हणतो, जाऊ दे ना दादा, कशाला उगाच भांडण करून काढतोयस. अर्जुन म्हणतो, भांडण अजून सुरू नाही झालं, भांडण तर आत्ता सुरू होणार आहे आणि हा तुझा सगळा केक मी संपवणार आहे असं म्हणून केकची डिश तो घेऊन पळू लागतो आणि त्याच्या पाठीमागे अश्विन पळू लागतो. ते दोघीजणी घरभर फिरत असतात. आता दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा पूर्णा आजीला हे सगळं सेलिब्रेशनचं कळतं तेव्हा पूर्णा आजी फारच रागवते. तुम्ही सगळं हे मुद्दाम करताय. तुम्ही माझ्यापासून रव्याच्या केकचं सरप्राईज लपवून ठेवलं. बिना साखरेची आईस्क्रीम होऊ शकते, तर मग माझ्यासाठी बिना साखरेचा केक नाही होऊ शकत का? सायली म्हणते, पूर्णा आजी मी बनवेन ना तुमच्यासाठी पुन्हा. पूर्णा आजी म्हणतात की मला उगाच मस्का मारू नको. पूर्णा आजी म्हणते की आपण एक काम करूयात का, आपण बाहेर सगळेजण जेवायला जाऊयात का? प्रताप म्हणतो, हो चालेल ना, मस्त आयडिया आहे. उलट एक दिवस तरी ज्या सुना स्वयंपाक करतात घरामध्ये त्यांना आराम मिळेल असं सायलीकडे पाहून म्हणतो. तेव्हा प्रिया म्हणते, बाहेर कशाला जायचं जेवायला, आणि घरच्यांसाठी स्वयंपाक करण्यामध्ये किती सुख असतं ना, आणि असंही माझ्या नवऱ्याला बाहेरचं जेवण आवडतच नाही, म्हणून तर केक त्याच्या वाढदिवसासाठी घरी बनवलं ना. तेव्हा प्रताप म्हणतो की तू बनवलास का? प्रियाचा लगेच चेहरा पडतो. ती म्हणते की नाही, सायलीने बनवला, पण आज आपण अश्विनच्या आवडीचे सगळे पदार्थ घरीच बनवूयात. प्रताप म्हणतो की हो, म्हणजे सायली बनवेल असंच ना. प्रिया म्हणते, नाही म्हणजे विमलताई आहेत ना, आणि मग मी सुद्धा आहेच की मदतीला. तेव्हा सायली म्हणते की कळलं हा प्रिया, अश्विन भाऊजींना घरचं जेवण आवडतं, मी बनवेल हा. आता सायली अर्जुनसाठी कॉफी घेऊन रूममध्ये येते. अर्जुनला म्हणते की प्रिया किती नाटकी आहे ना, रोज रोज खोटं बोलून कंटाळत कशी नाही ती. अर्जुन म्हणतो, ती अश्विनचा बर्थडे विसरली होती, याबद्दल बोलतेस ना तू? सायली म्हणते, आत्तासुद्धा बाहेर जेवायला जायचं होतं, पण ती म्हणते कशी की माझ्या नवऱ्याला घरचं जेवण आवडतं, जसं काही हीच सगळा स्वयंपाक बनवणार आहे. अर्जुन म्हणतो, ती नेहमीसारखंच करणार, सगळी जबाबदारी तुझ्यावरती टाकणार आणि श्रेय मात्र स्वतःवर घेणार. कालच बोलली होतीस ना, चॅलेंज करते मी 2.0 तन्वीला दाखवते. सायली म्हणते की आजच्या दिवशी कोणालाही न दुखवता, कुणाचाही मूड न खराब होता मी प्रियाला आज बरोबर धडा शिकवू शकते. हां, फक्त प्रियाचा मूड जाईल, ते राहू देत.
अर्जुन म्हणतो की कोर्टामध्ये फक्त मी हे करेल ते करेल असं करून चालत नाही, त्यासाठी पुरावे दाखवावे लागतात. सायली म्हणते की मिळतील, कोर्टाला पुरावेसुद्धा मिळतील, पण थोडासा वेळ त्यांनी घ्यावा. मग प्रिया मधुकर उर्फ तन्वी सुभेदार हिचा मुखवटा कसा फाडतोय ते बघा. आता सायली अर्जुन खाली येतात आणि सायली म्हणते की आज खूप दिवसाने निवांत चहा प्यायला वेळ मिळालाय, आपण चहा पिऊयात, मग दोघेही निघूयात. आता ही प्रिया मनातच विचार करते की आज अश्विनच्या वाढदिवसाचा इतका स्पेशल मेनू असताना ही सायली इतकी निवांत कशी काय राहू शकते. कल्पना प्रियाला म्हणते की अगं बसून चहा पी ना. तेव्हा तन्वी म्हणते की नाही आई, सायली उठेलच ना, तेव्हा तिच्या जागेवर बसून मी चहा पिईल. सायली म्हणते अगं मला उठायला अजून भरपूर वेळ आहे, तू बस ना तिथे. तेव्हा प्रिया म्हणते अगं असं काय करतेयस, आज अश्विनचा वाढदिवस आहे, विसरलीस का तू. सायली म्हणते अशी कशी विसरेल मी, आत्ता 15 मिनिटापूर्वीच तर आपण सगळं ठरवलं ना. प्रिया सायलीजवळ जाऊन म्हणते अगं पण आत्ताच तर आपण घरी स्वयंपाक करणार आहोत ना, आणि खूप मोठा मेनू आहे. सायली म्हणते हो ना, खूपच मोठा मेनू आहे. तेव्हा प्रिया रागातच म्हणते सायली तुझं काय चाललंय, तू स्वयंपाक करणार आहेस ना. तेव्हा सगळेजण आश्चर्याने तिच्याकडे पाहतात. सायली म्हणते अगं बनवणारच होते, पण नंतर परत म्हटलं उगाच कबाबमध्ये हद्दी कशाला ना. कारण कसं आहे ना, लग्नानंतरचा अश्विन भाऊजींचा हा पहिला बड्डे आहे, मग तू त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल बनवायचं ठरलं असेल ना, मग उगाच तुझा आनंद कशाला हिरावून घ्यायचा. तू जा ना, अगदी मनमुराद स्वयंपाक कर, मी काही लुडबुड नाही कटारमध्ये. प्रिया तर खूप चिंतेमध्ये पडते. अगं तू अगोदर स्वयंपाक तर करायला सुरुवात तर कर ना, मी येते ना मदतीला, असं ती म्हणते. तेव्हा सायली म्हणते अगं असाही मला कधी वेळ मिळतो, आणि आज मला स्वयंपाकाला सुट्टी मिळालीच आहे, तर असं विचार करते की यांच्यासोबत जरा फेरफटका मारून येते. असंही मला यांच्यासोबत जास्त वेळ घालवायला मिळत नाही ना. पूर्ण आजी म्हणते की म्हणजे आज अश्विनला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या आवडीच्या बायकोच्या हातचं सगळं खायला मिळणार, म्हणजे मज्जा आहे अश्विनची. कल्पना विचारते की तन्वी सगळा स्वयंपाक तुला करायला एकटीला जमेल ना गं. तेव्हा पूर्ण आजी म्हणते की हो जमेल की, कुठल्याही बायकोला नवऱ्यासाठी स्वयंपाक करायला आनंदच मिळतो, आवडीने करेल ती. आता प्रियाच्या पुढे खूप मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.